प्रयोगासाठी लागणारं साहित्य आहे काचेचा ग्लास, कागदी पट्टी आणि एक काळ्या रंगाची स्केच पेन। सर्वप्रथम आपण स्केच पेनच्या साहाय्याने कागदाच्या खालून 2 सेंटीमीटर एवढं अंतर सोडून एक रेषा मारा। या रेषेला 2दा किंवा 3दा गिरवा। या कागदाऐवजी गाळण कागदही आपण वापरू शकतो। आता हा कागद ग्लासाच्या उंची एवढे माप घेऊन त्या अंतरावर दुमडा। कागद अशा पद्धतीने दुमडा की तो पेनीवर बसेल। अशा पद्धतीने कागद तयार झाल्यानंतर ग्लासमध्ये पाणी ओता। पाण्याची पातळी ही त्या रेषेच्या खाली राहील याची काळजी घ्या। ती रेषा पाण्यामध्ये बुडता कामा नये। आता या कागदाचे निरीक्षण करा। जवळपास साधारणतः 5 मिनिटे एवढ्या वेळापर्यंत हा कागद या ग्लासमध्ये स्थिर ठेवा। आपणास शाईतील रंगद्रव्य वर जाताना स्पष्टपणे दिसतील। काही प्रकारच्या शाईमध्ये वेगवेगळ्या रंगछटांचे 2 किंवा अधिक घटक पदार्थ असतात। अशा वेळेस ते पदार्थ त्यांच्या रंगछटांमधील वेगळेपणामुळे वेगवेगळ्या उंचीवर चढून एकमेकांपासून वेगळे ओळखू येतात। या पद्धतीला रंजक द्रव्य पृथक्करण पद्धत म्हणजेच क्रोमॅटोग्राफी असेही म्हणतात। एकाच द्रावणात 2 किंवा अधिक पदार्थ अल्प प्रमाणात विरघळलेले असतील तर रंजक द्रव्य पृथक्करण पद्धतीचा उपयोग करून हे पदार्थ एकमेकांपासून वेगळे केले जातात। पदार्थांच्या 2 गुणधर्मांचा उपयोग या पद्धतीत केलेला आहे। पदार्थांची वर चढणाऱ्या द्रावकातील विद्राव्यता आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिकटून राहण्याची त्याची क्षमता हे ते 2 गुणधर्म आहेत। ते परस्पर विरोधी आहेत व ते वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळे असतात। त्यामुळे मिश्रणातील घटक पदार्थ वर चढणाऱ्या द्रावकाबरोबर गाळण कागदाच्या टोकापर्यंत न चढता कमी अधिक प्रमाणात मागे राहतात। या पद्धतीचा उपयोग औषध निर्माण शास्त्रामध्ये, कारखान्यांमध्ये, वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये नवीन घटक शोधण्यासाठी, मिश्रणातील घटक ओळखण्यासाठी व वेगळा करण्यासाठी केला जातो। हाच प्रयोग कागदाऐवजी खडूचा वापर करून सुद्धा करता येईल। खडूवर शाईने एक टिपका द्या व मागील प्रमाणे सर्व कृती जशास तशी करा। या प्रयोगाद्वारे आपणास असे सांगता येईल की आपण काळ्या रंगाच्या स्केच पेनने जरी खून केली असली तरी त्यामध्ये फक्त काळ्याच रंगाचे रंगछटा नाही तर इतर रंगही त्यामध्ये मिसळलेले आहेत। यामध्ये आपणास काळा, जांभळा व लाल रंगाचा रंग स्पष्ट दिसतो। व लवकरच भेटू एका नवीन प्रयोगासह। नमस्कार बालमित्रांनो।